एके न्यूज में आपका स्वागत है। चलिए जानते हैं आज के मुख्य समाचार। तर नगरपालिकेतर्फे नियमित होणाऱ्या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये गेल्या काही दिवसापासून अडथळा निर्माण झालेला आहे। नगरपालिका साधारणतः स्वच्छतेचे काम नगरपालिकेची स्वच्छताचे सफाई कामगार आणि मॅनपॉवर सप्लाय करणाऱ्या कंत्राटदाराची असलेली सफाई कामगारामार्फत साधारणतः करत असते। त्यामध्ये गेल्या 17 जूनपासून कंत्राटदाराचे सफाई कामगार पगार होत नसल्यामुळे बेमुदत संपावर गेलेले आहेत। त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की खुल्या मार्केटमधून आपण साधारणतः हप्त्याच्या दराने डेली वेजेसवर आपण ओपन मार्केटमध्ये मजूर घेऊन आपण शहराची स्वच्छता करत आहोत। यामध्ये अजून भविष्यामध्ये मजुराची संख्या वाढवणं गरजेचं आहे। पण पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे नाल्या तुंबलेल्या आहेत। त्याचबरोबर शहरामध्ये दुर्गंधीचं पण थोड्या बहुत ठिकाणी तक्रारी आहेत। या बाबतीत आम्ही लवकरात लवकर येत्या 8 ते 10 दिवसामध्ये शहरामध्ये नाल्या क्लिअर करून दुर्गंधीच्या बाबतीमध्ये फवारणी आणि शक्य असेल तर पावडर पण टाकून आम्ही पूर्ण स्वच्छतेचं काम चांगल्या प्रकारे हाताळू। याचबरोबर रोगराईस चालना मिळणार नाही याची पण आम्ही चांगल्या प्रकारे काळजी घेऊ। आणि आता राहत राहिला प्रश्न की स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मजुराचा एक सध्या तक्रार होत आहे। आम्ही जितके मजूर खुल्या मार्केटमधून घेऊन काम करता येईल तेवढे करूच, कारण तो नगरपालिकेला अधिकार आहे। नगरपालिकेचं प्राथमिक कर्तव्य आहे बिजली सडक पाणी। त्याच्यामध्ये स्वच्छता हा महत्त्वाचा विषय असल्यामुळं कंत्राटदाराचे सफाई कामगार हे थोडंसं अडवणुकीचे धोरण राबवत असल्यामुळं आपल्याला खुल्या बाजारातून डेली वेजेसवरले मजूर घेऊन स्वच्छता करण्याशिवाय पर्याय नाही आणि ते आपण लवकरात लवकर साध्य करू। याचबरोबर मी आपल्या माध्यमातून पाथरी शहरातील नागरिकांना अशी विनंती करू इच्छितो की आपल्या घरातील दररोज निर्माण होणारा कचरा शक्यतो ओला आणि सुका असा वेगळा करावा। नगरपालिकेची घंटागाडी आली की त्या घंटागाडीतच टाकावा, जेणेकरून आम्हाला तो कचरा लवकर कलेक्ट करून आमच्या घनकचरा केंद्रावर नेऊन तो विभाग करता येईल। शक्यतो नागरिकांनी आपला कचरा रस्त्यावर किंवा एका गल्लीतल्या एखाद्या कुण्यातर ढिगावर टाकू नये, ज्यामुळे की नगरपालिकेस पण स्वच्छता मेंटेन करण्यामध्ये थोडासा सपोर्ट होणार नाही, अडथळे निर्माण होतील। म्हणून नागरिकाला पुन्हा एकदा विनंती करतो, शक्यतो आपल्या घरात निर्माण होणारा ओला सुका कचरा वेगळा करून घंटागाडीतच टाकावा। जर घंटागाडी कोणत्या कॉलनीमध्ये येत नसेल तर नगरपालिकेच्या SIला श्री मुशीरबाई यांना फोन करून आपण वैयक्तिक तक्रार करू शकता। त्याचबरोबर मुशीरबाईचा जर कॉन्टॅक्ट होत नसेल, नागरिकांनी नगरपालिकेची इतर जी आपले बिल कलेक्टर असतात त्यांना फोन करावा। यांचा जर कुणाचा कम्युनिकेशन होत नसेल, नागरिकांनी डायरेक्ट मला फोन करावा। माझे मोबाईल नंबर, दोन्ही मोबाईल नंबर मी पब्लिक डोमेनमध्ये ठेवलेले आहेत। त्यामुळे कचऱ्याच्या बाबतीमध्ये झिरो पेंडन्सी आणि झिरो टॉलरन्स ही माझी पॉलिसी इथून पुढे राहील।